इतिहासामध्ये पहिल्यांदाच बीडमध्ये कमळ फुलणार आहे। नगर परिषदेच्या माध्यमातून हे कमळ बीड ह्या ठिकाणी फुलणार असल्याचं आता स्पष्ट चित्र झालेलं आहे। कारण जर पाहिलं तर आपण मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। मतदान प्रक्रियेच्या नंतर आता मतदानाची गोळाबेरीजीच्या अंदाजावर आता बीड शहरामध्ये प्रथमच इतिहासामध्ये कमळ फुलणार असल्याची चर्चा जोरदार होत आहे। नेमकं हे कमळ कशामुळे फुलणार आहे, कमळ फुलण्यासाठी कुठलं पोषक वातावरण झालेलं आहे, याचबरोबर या ठिकाणच्या मताचं विभाजन कसं झालेलं आहे आणि उर्वरित मतदान जे आहे ते कमळाच्या बाजूने कशा पद्धतीने उभा राहिलेलं आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने पाहिलं तर कमळ, घड्याळ आणि तुतारी अशी तिरंगी लढत झाल्याची आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। परंतु खरी लढत जर पाहिलं तर बीड शहरामध्ये जर कमळ आणि तुतारीमध्ये झाली असल्याची चर्चा आता बीड शहरामध्ये कट्ट्यावर होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। कारण जर पाहिलं तर बीड ह्या ठिकाणी 64,000 जो मतदार आहे तो मुस्लिम मतदार आहे। या मुस्लिम मतदाराचं विभाजन झाल्यामुळे यामुळे कमळाला या ठिकाणी अधिक फायदा होत असल्याचं देखील बोललं जात आहे। कारण जर पाहिलं तर तुतारी म्हणजे शरद पवार गट जो आहे तो मुस्लिम मताच्या जीवावर ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले असल्याची चर्चा होत आहे। तर दुसरीकडे अजित पवार गट जो आहे तो देखील मुस्लिम मताच्या मतावरच ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरला होता। परंतु खरा जर विचार केला तर MIM, अजित पवार गट, शरद पवार गट ह्या तीन पक्षामध्ये 64,000 मुस्लिम मतदाराचं विभाजन झालं असल्याची चर्चा होत आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर भाजप जे आहे ते हिंदू मताच्या अजेंड्यावर बीड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यामुळे प्रथमच इतिहासामध्ये बीड ह्या ठिकाणी कमळाच्या ताब्यामध्ये बीड नगर परिषद येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होत आहे। अजित पवार गटामध्ये असलेले क्षीरसागर अचानक अजित पवार गटातील काही नेत्यावर नाराज होऊन त्यांनी थेट भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याने कधी काळी बॅकफुटवर असलेली भाजप ह्या निवडणुकीमध्ये क्रमांक 1 वर येऊन ठेपल्याचं आपल्याला चित्र पाहण्यास मिळालेलं आहे। इतकंच नाही तर थेट बीड नगर परिषद भाजपच्या ताब्यात मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थेट बीड शहरामध्ये जाहीर सभा घेऊन विकासाचं व्हिजन पुढे करत कमळाला मतदान करा असं आव्हान देखील ह्या ठिकाणी केल्यामुळे मताचं परिवर्तन होऊन कमळाच्या बाजूने हिंदू, दलित यासह मराठा OBC मतदार जो आहे तो ह्या कमळाच्या बाजूने उभा राहिला असल्याची चर्चा जोरदार होत आहे। गेल्या 35 वर्षापासून क्षीरसागर कुटुंबाच्या ताब्यामध्ये बीड नगर परिषद आहे। परंतु बीड नगर परिषद जरी क्षीरसागर कुटुंबाच्या ताब्यामध्ये 35 वर्षापासून असली तरी त्यांना मुस्लिम मतदाराची भक्कमपणे साथ लाभत होती। परंतु ह्यावेळेस क्षीरसागर कुटुंब जे आहे ते एक क्षीरसागर कुटुंब शरद पवार गटामध्ये गेलेलं आहे, तर दुसरे क्षीरसागर कुटुंब जे आहे ते भाजपमध्ये अंतिम टप्प्यामध्ये गेल्यामुळे हिंदू मतदाराच्या जीवावर हे जी क्षीरसागर कुटुंब आहे या निवडणुकीला सामोरे गेलेलं आहे। या निवडणुकीला सामोरे जात असतानाच डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना जयदत्त क्षीरसागर, मंत्री पंकजा मुंडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठबळ दिल्यामुळे बीड नगर परिषद जी आहे ती पुन्हा एकदा क्षीरसागर कुटुंबाच्या माध्यमातून कमळाच्या ताब्यामध्ये येणार असल्याचं चित्र आता हळूहळू स्पष्ट झालेलं आहे। 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मताची गोळाबेरीज लावून राजकीय विश्लेषकांकडून आता सांगितलं जात आहे की बीड जिल्ह्यामध्ये प्रथमच भाजपच्या ताब्यामध्ये नगर परिषद येणार आहे। कारण ह्या मागचा जर इतिहास पाहिला तर गेल्या 35 वर्षापासून क्षीरसागर कुटुंबाच्या ताब्यामध्ये जरी नगर परिषद असली तरी मात्र क्षीरसागर कुटुंब जे आहे ते कधी काळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये होतं तर कधी काळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये होतं। त्यामुळे गेल्या 35 वर्षापासून जर पाहिलं तर राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये बीड नगर परिषद असायची। परंतु आता इतिहासामध्ये पहिल्यांदाच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा असले तरी मात्र याचबरोबर बीड जिल्ह्याचे हे बीड मतदारसंघाचे आमदार शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर असले तरी मात्र बीड नगर परिषद जी आहे ती भाजपचे डॉक्टर योगेश क्षीरसागर जे आहेत त्यांच्या ताब्यामध्ये येणार असल्याची चर्चा होत असून राजकीय विश्लेषकांकडून अशी गणित आणि बेरजेचा जुळवाजुळव करून ही जी नगर परिषद आहे ती 100% कमळाच्या ताब्यामध्ये येणार असल्याचं सांगितलं जात आहे। मताचं विभाजन झाल्यामुळे ह्याचा सर्वाधिक जो फायदा आहे तो भाजपला झालेला आहे। शरद पवार गट, अजित पवार गट, MIM ह्या तीन पक्षामध्ये 64,000 जो निर्णायक मतदार आहे मुस्लिम त्यांचं विभाजन करण्यामध्ये भाजप अगदी यशस्वी झालेला आहे।
इतकंच नाही तर मंत्री पंकजा मुंडे यांनी शेवटच्या क्षणी अगदी डावपेच टाकून आपल्या गळाला हेमंत क्षीरसागर लागणार असल्याची चर्चा होत असतानाच अचानक डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश देऊन बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अंतिम टप्प्यामध्ये रंगत आणून सोडल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। सुशिक्षित असा चेहरा जो आहे तो बीड नगर परिषदेच्या नगर अध्यक्ष पदासाठी घुमरे यांना पुढे करत 52 नगर परिषद सदस्य ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये जनतेला हवे त्या पद्धतीने उतरल्यामुळे आणि पंकजा मुंडे यांनी बीड शहरामध्ये जाहीर सभा घेऊन विकासाचं व्हिजन पुढे करत आम्ही बीड शहरातील जो विकास गंगा आहे ती आणखी पुढे नेऊ असं आश्वासन दिल्यामुळे मतदार जो आहे तो पंकजा मुंडे यांच्या बाजूने उभा राहिल्यामुळे ह्याचा जो सर्वाधिक फायदा जो आहे तो डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी उभा केलेल्या एक अध्यक्षपदाच्या उमेदवारासह सदस्यांना चांगलाच फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे कदाचित भाजपच्या ताब्यामध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदाच नगर परिषद जी आहे ती बीडची नगर परिषद जाणार असल्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे। इतकंच नाही तर 2012च्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर भाजपला अगदी सदस्य पदाचं खातं देखील खोलता आलं नव्हतं, कारण बीड शहरामध्ये सर्वाधिक मुस्लिम समाज जो आहे त्यामुळे मुस्लिम समाजाचं विभाजन होत नव्हतं। मुस्लिम समाज जो आहे तो 100% क्षीरसागर कुटुंबाच्या बाजूने राहत होता। क्षीरसागर कुटुंब जे आहे ते कधी काळी शरद पवार गटाच्या बाजूने असायचं, कधी काळी अजित पवार गटाच्या बाजूने असायचं। त्यामुळे एकतर्फी मुस्लिम समाज जो आहे तो क्षीरसागर कुटुंबाच्या बाजूने राहत असं, परंतु बदलत्या राजकीय काळानुसार क्षीरसागर कुटुंबामध्ये देखील विभाजन झालेलं आहे। एक क्षीरसागर कुटुंब अजित पवार गटामध्ये होतं तर दुसरं क्षीरसागर कुटुंब जे आहे ते आजही शरद पवार गटामध्ये आहे, परंतु बदलत्या काळानुसार आता हे क्षीरसागर कुटुंब आहे ते थेट भाजपमध्ये गेलेलं आहे। त्यामुळे बीड नगर परिषदेमध्ये अजित पवार गट, शरद पवार गट आणि भाजप असे आमने सामने आलेले आहे। या आमने सामने आलेल्या गटामध्ये अजित पवार गटात आणि शरद पवार गटात आणि MIM ह्या 3 पक्षामध्ये मुस्लिम समाजाचं विभाजन होण्याकरता भाजपने देखील अगदी शांत आणि संयमाच्या रीतीने रणनीती राखून या मताचं विभाजन केलेलं आहे आणि बीड शहरातील जो हिंदू निर्णायक मतदार जो आहे तो आपल्या बाजूने उभा करण्यासाठी अगदी त्यांना यशस्वीरित्या यश आल्याचं आपल्याला ह्या निवडणुकीच्या माध्यमातून पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे राजकीय विश्लेषकाकडून मतदान झाल्याच्या नंतर स्पष्ट चित्र झालेलं आहे की झालेलं कमी प्रमाणातलं मतदान ह्याचबरोबर मुस्लिम मताचं झालेलं विभाजन आणि हिंदू मत जो आहे तो भाजपच्या पाठीशी उभा राहिल्यामुळे बीड शहरामध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदाच भाजपच्या ताब्यामध्ये बीड नगर परिषद येणार आहे। बीड नगर परिषद भाजपच्या ताब्यामध्ये आल्याच्या नंतर बीड शहराची विकासाची गंगा जी आहे ते अति गतीने चालवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील देखील राहणार आहे असं आश्वासन मंत्री पंकजा मुंडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्याचबरोबर जयदत्त क्षीरसागर असतील, डॉक्टर योगेश क्षीरसागर असतील यांनी मतदाराला आश्वासन दिल्यामुळे मतदार जो आहे तो देखील भाजपच्या बाजूने उभा राहिल्यामुळे ह्याचा सर्वाधिक जो फायदा आहे तो भाजपला बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही असं देखील आता भक्कमपणे बीड शहरातील प्रत्येक नाक्यावर चौकावर चर्चा होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। मुख्यमंत्र्याची जाहीर सभा झाल्यामुळे भाजपचे दिवस चांगले बीड शहरामध्ये आले असल्याची चर्चा देखील होत आहे। त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच बीड शहरामध्ये भाजप जे आहे ते नगर परिषद आपल्या ताब्यामध्ये मिळवणार असल्याचं बोललं जात आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।